नमस्कार मित्रांनो, मी तुकाराम सुरनर जी आर आणि योजना या युट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे. आजच्या व्हिडिओमध्ये एक अत्यंत महत्त्वाची माहिती आपण घेऊन आलेलो आहोत. त्याच्यामध्ये जर पाहिलं तर आधार संच वाटप करण्यात येणार आहे. नेमकं ते कोणत्या जिल्ह्यामध्ये करण्यात येणार आहेत, कोणत्या जिल्ह्यामध्ये ते सर्कल असतील, कोणत्या महसूल मंडळातील कोणत्या गावामध्ये अशा पद्धतीचे अर्ज करण्याची पद्धत काय असणार आहे, त्यांच्यासाठी तुम्हाला कागदपत्र काय लागणार आहेत, नेमकी कोणत्या जिल्ह्यासाठी अर्ज मागवण्यात आलेले आहेत, संपूर्ण माहिती आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहण्याचा प्रयत्न करणार आहोत. व्हिडिओ जर आवडत असेल तर व्हिडिओला नक्की लाईक करत जावा, कारण की तुमच्या माहितीस्तव आम्ही संपूर्ण माहिती सर्च करून अशी नवीन माहिती आणत असतो. आणि चॅनलला जर सबस्क्राईब करून ठेवलं नसेल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करून चला, जेणेकरून पुढचंही महत्त्वाचं अपडेट येईल त्याचं नोटिफिकेशन सर्वात अगोदर आपल्या चॅनलवरती तुम्हाला पाहायला मिळेल. त्याच्यामध्ये जर पाहिलं तर लातूर जिल्ह्यामधील जे काही लाभार्थी असतील, आपले सरकार सेवा केंद्र चालक असतील, त्यांच्यासाठी एक अत्यंत आनंदाची बातमी आहे. त्यांच्यासाठी जर पाहिलं तर आधार केंद्र वाटप करण्यासाठीची जी काही जाहिरात आहे ती जाहिरात प्रसिद्ध करण्यात आलेली आहे. त्याच्यामध्ये जर काय नवीन जाहिरात आहे, कशा पद्धतीने दिले जाणार आहेत, संपूर्ण माहिती आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. चला आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया. आपण गुगलमध्ये सर्च करणार आहोत लातूर सर्च केल्यानंतर लातूरची जी काही वेबसाईट असेल तो स्क्रोल करून घेऊ शकता. त्यानंतर मग पाहिलं तर इथे लातूर डिस्ट्रिक्ट आहे, म्हणजे latur.gov.in हे लातूरचं जे काही वेबसाईटचं संकेत आहे त्यावरती यायचं आहे. इथं जर मराठी नसेल तर तुम्ही इथं जी काही ये आहे यावरती क्लिक करून मराठी भाषा निवडू शकता. निवडल्याच्या नंतर मग थोडंसं साईडला इथं स्क्रोल करून त्याला खाली घ्यायचं आहे. खाली घेतल्यानंतर इथे तुम्हाला नवीन काय ह्याच्यामध्ये किंवा घोषणामध्ये असं इथं दाखवलं जाईल. त्याच्यामध्ये इथं पाहू शकता की माहे ऑक्टोबर 2025 मध्ये लातूर जिल्ह्यातील लातूर, औसा, उदगीर व देवणी तालुक्यामध्ये जे काही रिक्त महसूल मंडळामध्ये आधार नोंदणी संच वितरणाबाबतची जाहिरात आहे त्यावरती क्लिक करून घ्यायचं आहे. त्यावरती क्लिक केल्याच्या नंतर इथं आल्याच्या नंतर इथं तुम्ही पाहू शकता त्याच्यामध्ये काय प्रारंभ तारीख कधीपासून आहे, 6 ऑक्टोबर 2025 पासून सुरुवात होणार आहे. ते शेवटची तारीख याची तुम्हाला 14 ऑक्टोबर 2025 आहे. ते पाहण्यासाठी संपूर्ण यावरती आपल्याला क्लिक करून घ्यायचं आहे. PDF फाईल याची ही ओपन होईल. ही PDF फाईल ओपन झाल्याच्या नंतर इथं जिल्हाधिकारी लातूर यांच्या कार्यालयावरून हा प्रसिद्ध झालेला आहे. ई-गव्हर्नन्स विभागाकडून पाहू शकता. नवीन आधार संच वितरणाबाबत महत्त्वाची सूचना. त्याच्यामध्ये काय दिलेलं आहे की लातूर जिल्ह्यातील माहिती व तंत्रज्ञान विभाग मंत्रालय मुंबई यांचेकडून नवीन आधार संच प्राप्त झाले आहेत. ज्या महसूल मंडळात सद्यस्थितीमध्ये आधार केंद्र नाही अशा ठिकाणी आधार केंद्र सुरू करण्याचे निर्देश शासनाकडून प्राप्त आहेत. त्यानुसार जिल्ह्यातील रिक्त महसूल मंडळामध्ये जर पाहिलं तर आधार संच वितरित करण्यात येणार आहेत. या संदर्भात जे काही पात्र आपले सरकार सेवा केंद्र चालकांनी जिल्हाधिकारी कार्यालयाच्या अधिकृत वेबसाईटवर म्हणजेच www.latur.gov.in या संकेतस्थळावरती जाऊन तुम्हाला पात्रतेचे निकष असतील किंवा रिक्त कोणते महसूल मंडळाचे नाव आहे तर ते आणि इतर जे काही आवश्यक माहिती आहे ती डाउनलोड करून घ्यायची आहे. पाहून इच्छुक आपले सरकार सेवा केंद्र चालकांनी अर्ज व आवश्यक कागदपत्रे स्वतःच्या सहीनं म्हणजे सेल्फ अटेस्टेड करून दिनांक 14 ऑक्टोबर 2025 रोजी सायंकाळी 5 वाजेपर्यंत जी काही हा गुगल लिंक दिलेली आहे या लिंकवरती तुम्ही जाऊन त्या लिंकवरती ते हे फॉर्म तुम्हाला पाठवायचे आहेत. सदर अर्ज भरण्यापूर्वी कोणतेही शुल्क आकारले जाणार नाही याची कृपया नोंद घ्यायची आहे. म्हणजे कुठलंही फीस नाही याच्यासाठी. कोणी फीस मागणी करत असेल तर त्यांच्याकडे दुर्लक्ष करा. त्यानंतर टिपसुद्धा दिलेली आहे. तर कोणत्याही परिस्थितीमध्ये आधार केंद्र मिळण्याबाबतचे अर्ज कार्यालयात प्रत्यक्षरित्या हार्ड कॉपी स्वीकारले जाणार नाही याची नोंद घ्यायची आहे. आधार संच मिळण्यासाठी फक्त जिल्हाधिकारी कार्यालयामार्फत देण्यात आलेले आपले सरकार सेवा केंद्र चालकांनीच अर्ज करावेत. इतर अर्जाचा विचार केला जाणार नाही याची नोंद घ्यावी. म्हणजे जे काही आपले सरकार सेवा केंद्र ज्यांना देण्यात आलेले आहेत जिल्हाधिकारी कार्यालयामार्फत त्यांनीच हे अर्ज तुम्हाला भरायचे आहेत. थोडंसं नंतर स्क्रोल करून घ्यायचं आहे. स्क्रोल करून घेतल्याच्या नंतर खाली तुम्हाला महत्त्वाची माहिती पाहायला मिळणार आहे. त्यानंतर जर पाहिलं तर त्याच्यामध्ये पाहू शकता की ही जी काही PDF आहे त्याच्यामध्ये संपूर्ण ही माहिती देण्यात आलेली आहे. थोडंसं वर करून आपण घेऊ शकतो. आधार संच वाटप करण्याचे वेळापत्रक दिलेलं आहे. त्याच्यामध्ये काय काय देण्यात आलेलं आहे पाहू शकता की 5 ह्याच्यामध्ये दिलेले आहेत. त्याच्यामध्ये तुम्हाला तर पाहिलं तर जाहिरात अर्ज अटी शर्ती संकेतस्थळावर प्रसिद्ध करणे 6 ऑक्टोबर 2025 रोजी हे तुम्हाला सगळं येणार आहे. अर्ज स्वीकारण्याची तारीख 6 ऑक्टोबर 2025 रोजी सकाळी 11 वाजता सुरू होणार आहे आणि अर्जाचे शेवटचे दिनांक जर पाहिलं तर 14 ऑक्टोबर 2025 सायंकाळी 5 वाजेपर्यंत असणार आहे. आणि जेवढे अर्ज येतील त्याची जे काही छाननी वगैरे असेल किंवा संकेतस्थळावर त्यांची प्रसिद्धी करण्यासाठी माहिती 16 ऑक्टोबर 2025 रोजी प्रसिद्ध होईल आलेल्या प्राप्त अर्जांची. त्यानंतर प्राप्त अर्जाचे जे काही नाव जाहीर करणे असेल ते तुम्हाला 31 ऑक्टोबर 2025 रोजी तुम्हाला जे कोणते प्राप्त म्हणजे पात्र झालेले आहेत त्यांचे नाव तुम्हाला 31 ऑक्टोबर रोजी कळणार आहेत. त्यानंतर मग ह्याच्यामध्ये नवीन आधार केंद्र देण्यासाठी रिक्त महसूल मंडळाची यादी जर पाहिलं तर त्याच्यामध्ये पाहू शकताय की
लातूरमध्ये पाहिलं तर लातूर तालुका, औसा तालुका, उदगीर तालुका आणि देवणी तालुका अशा 4 तालुक्यामध्ये जागा आहेत. लातूरमध्ये जर पाहिलं तर कन्हेरी हा महसूल मंडळ आहे. औशामध्ये किनीथोट आणि लांबजना, उदगीरमध्ये वाढवणा बुद्रुक आणि देवणीमध्ये वलांडी अशा या जर पाहिलं तर महसूल मंडळामध्ये आता नेमक्या किती जागा आहेत ते आपण खाली पाहणार आहोत सविस्तर पहा. त्यानंतर जर पाहिलं तर खाली त्याच्यामध्ये पाहू शकताय कन्हेरीमध्ये लातूरमधले पाहिलं तर कन्हेरीमध्ये महसूल मंडळ कन्हेरी आहे. कन्हेरी गावामध्ये जर पाहिलं तर कन्हेरी, कव्वा, खोपेगाव, वासनगाव, कन्हेरीमध्ये गंगापूर. त्यानंतर मग खाली औसामधील किनीथोटमध्ये किनीथोट, लोदगा, हस्तेगाव, खुट्टेगाव, येळी, जावळी, भुसणी. त्यानंतर औसामधील लांबजनामध्ये लांबजना, दाऊदपूर, शिवनी, लक, खरोसा, किनीनवरे, चिंचोली, तपसे, मोगरगा. वाढवणा बुद्रुकमध्ये जर पाहिलं तर वाढवणा बुद्रुक असेल, परत वाढवणा खुर्द आहे, मोरतळवाडी आहे, हळी आहे, हंडरगुळी आहे, किनियल्ला देवी आहे. त्यानंतर देवणीमध्ये वलांडीमध्ये पाहिलं तर वलांडी आहे, चवणहिप्परगा आहे, हेळंब आहे, जवळगा आहे, कवठाळा आहे आणि टाकळी बुद्रुक. हे असे या ठिकाणी एवढे अर्ज तुम्हाला इथं केले जाणार आहेत. आधार केंद्र मागणीसाठी अर्जासोबत सादर करावयाचे अनिवार्य कागदपत्रे त्यामध्ये कोणती आहेत? विहित नमुन्यातील अर्ज कसा आहे ते पण पाहणार आहोत आपण. आणि अर्जदाराचं तुमच्याकडे आधार कार्ड असणं गरजेचं आहे. त्यानंतर जर पाहिलं तर अर्जदाराचं पॅन कार्ड, त्यानंतर आधार NSEIT सुपरवायझर प्रमाणपत्र, म्हणजे जे काही आधार सुपरवायझर म्हणून प्रमाणपत्र असतं ते तुमच्याकडे असणं गरजेचं आहे. शैक्षणिक पात्रते संबंधित प्रमाणपत्र, किमान 12वी उत्तीर्ण गुणपत्रक तुमचं असणं आवश्यक आहे. त्यानंतर मग खाली त्यांच्या जे काही बाकीच्या माहिती जी असेल त्याच्यामध्ये आधार संच मिळण्यासाठी अटी व शर्ती आहेत. ह्याच्यामध्ये पाहिलं तर एक जे काय असेल तर एक अर्जदार केवळ एका जागेसाठी अर्ज करू शकतो. एकापेक्षा जास्त अर्ज केले तर सर्व अर्ज बाद केले जातील. आधार संचाकरित किंवा किट करण्यासाठी उमेदवाराकडे किमान शैक्षणिक पात्रता 12वी असणे गरजेचं आहे. त्यानंतर जर पाहिलं तर किट करता तुमच्याकडे DIT किंवा कोणत्याही अन्य नोंदणीकृत संस्थेकडून केलेले कोणताही दुसरा संच तुमच्याकडे नसावा. जर एखाद्या अर्जदाराकडे दुसरा संच असेल असं प्रशासनास आढळलं तर ते किट जप्त करून ते अन्य उमेदवाराला पात्र करण्यात येईल असं सुद्धा सांगण्यात आलेलं आहे. आधार संच किटीकरिता जर अर्ज करणाऱ्या उमेदवारांनी ऑपरेटर म्हणजे सुपरवायझरची परीक्षा उत्तीर्ण केलेली असावी. सदर उमेदवाराकडे UIDAIच्या मार्गदर्शक तत्वानुसार वैध सुपरवायझर प्रमाणपत्र असणे आवश्यक आहे. आधार किटसाठी जर अर्ज करणाऱ्या उमेदवारांनी UIDAIच्या सर्व नियमांचे पालन करणे आवश्यक आहे. अर्जदार त्या मंडळामध्ये आपले सरकार सेवा केंद्र चालवित आहेत त्याच महसूल मंडळामध्ये आधार केंद्रासाठी अर्ज करू शकतात. मंडळाबाहेरील अर्ज बाद करण्यात येतील. म्हणजे तुमच्या मंडळात जर जागा असेल तरच तुम्ही अर्ज करू शकता, अन्यथा तुम्ही बाद होऊ शकता. आधार केंद्र नेमून दिलेल्या शासकीय ठिकाणीच कार्यरत असणे आवश्यक आहे. म्हणजे आधार सेंटर तुम्हाला जे काही देणार आहेत त्या ठिकाणी तुम्हाला चालवणं आवश्यक आहे. आधार केंद्र चालक ज्या शासकीय कार्यालयात आधार केंद्र चालवतील त्या कार्यालयाकडून ना हरकत प्रमाणपत्र म्हणजे NOC तुम्हाला बंधनकारक असणार आहे. आधार केंद्र चालकांना नेमून दिलेली जी काही वेळ असेल ते 9:30 ते संध्याकाळी 6 पर्यंत शासकीय सुट्ट्या वगळून अशी सेवा देणं बंधनकारक करण्यात आलेलं आहे. अशा पद्धतीच्या अनेक ह्याच्यामध्ये ही नियम व अटी दिलेली आहे. तुम्ही हे सविस्तरपणे या जी काही PDF असेल याची PDF तुम्हाला दिली जाईल. त्या PDF तुम्ही संपूर्ण माहिती घेऊ शकता किंवा निकष वगैरे काय असतील त्याच्यामध्ये. तर जे की व्यवहाराच्या ह्याच्यानुसार आधार नोंदणी संच मंजूर करण्यात येणार आहेत. त्याच्यामध्ये संपूर्ण केंद्राच्या जे काही संख्येमध्ये समानता आढळली जर सोडत पद्धतीने त्याच्यामध्ये लकी ड्रॉसुद्धा काढून दिला जाईल. जर ह्याच्यामध्ये जर पाहिलं तर नेमकं काय दिले जाणार आहे तर महसूल मंडळामधील जे की केंद्र चालकांचा सुद्धा विचार केला जाणार आहे. प्राप्त ज्या काही जर एखाद्या महसूल मंडळामध्ये जर अर्जलाच नसेल आणि त्या जागा जर असेल तर त्या ठिकाणी लगतचं म्हणजे बाजूचं जे काही महसूल मंडळ असेल तर त्या चालकांचा विचार केला जाणार आहे. त्या पद्धतीचं हे तुम्हाला महत्त्वाची माहिती आहे. 6 ऑक्टोबरपासून तुमचे जे काही अर्ज सुरू होतील 14 ऑक्टोबरपर्यंत तुम्हाला द्यायचे आहेत. 16 ऑक्टोबरला तुमची जी काही दिलेले अर्ज आहेत त्यांची यादी येईल आणि त्या यादीमधून जे काही पात्र असतील त्यांची यादी 31 ऑक्टोबर 2025 रोजी तुम्हाला ती यादी मिळणार आहे. याचा अर्जाचा जर नमुना आहे तर पाहू शकता. इथं नवीन अर्जासाठी केंद्रासाठीचा अर्ज आहे. अर्ज करण्यासाठी लिंक आहे म्हणजे गुगल फॉर्म आहे. तुम्हाला हे फक्त माहितीसाठी आहे. सर्व अर्जदारांनी माहिती मराठीत व संख्यात्मक माहिती इंग्रजीत योग्य प्रकारे भरून गुगल लिंकवर विहित मुदतीत सादर करायचं आहे. यावरती तुम्हाला सादर करायचं आहे. ही संपूर्ण माहिती व्यवस्थित भरून घ्यायची आहे. त्याच्यामध्ये काय काय लागत असेल हे संपूर्ण माहिती तुम्ही व्यवस्थित भरून घ्या. तो अर्ज भरल्याच्या नंतर तुम्हाला काय करायचं आहे वर यायचे आणि ही जी काही गुगल लिंक दिलेली आहे यावरती तुम्ही क्लिक करू शकता. आता सध्या जी काही लिंक असेल तर ती लिंक सुरू झालेली नाही आहे त्याच्यामुळे हे तुम्हाला असं दाखवत आहे. त्या लिंकवर तुम्हाला जाऊन ती माहिती आपली भरून घ्यायची आहे.
तर अशा पद्धतीने आपण संपूर्ण जी काही माहिती पाहिलेली आहे, लातूर जिल्ह्यातील जे काही आपले सरकार सेवा केंद्र चालक असतील त्यांच्यासाठी ही आनंदाची बाब आहे. कशा पद्धतीने तुम्हाला अर्ज करायचा आहे, कोणत्या लिंकवरती करायचा आहे. अर्ज जर पाहिलं तर आज तारीख पाहू शकताय तुम्ही. आज तारीख आहे 3 ऑक्टोबर 2025 आणि हे जे काही अर्ज सुरुवात होणार आहे त्याच्यासाठी तारीख आहे 6 ऑक्टोबर 2025 पासून हे अर्ज सुरू होणार आहेत. तुम्हाला हे अर्ज कुठेही ऑफलाईन द्यायचे नाहीत. तुम्हाला संपूर्ण अर्ज व्यवस्थित भरून घ्यायचा आहे, व्यवस्थित तुमची माहिती टाकायची आहे आणि जे काही गुगल लिंक दिलेली आहे त्या लिंकवरती तुम्हाला तो तिथं अपलोड करायचा आहे. परंतु कसा अपलोड करायचा त्याचा सुद्धा आपण व्हिडिओ चालू झाल्याच्या नंतर एक फॉर्म भरून सविस्तर माहिती तुम्हाला त्याचे देण्याचा प्रयत्न करणार आहोत. परंतु तुम्ही तोपर्यंत तुम्हाला जे कागदपत्र आपण सांगितलेली आहे ते सर्व कागदपत्र तुमच्याकडे जवळ करून घ्या. तुमच्याकडे कागदपत्र नसतील तर लवकरात लवकर ते 6 तारखेपर्यंत तुमच्याकडे कागदपत्र कलेक्ट करून घ्या. संपूर्ण फॉर्मची पीडीएफ वगैरे किंवा तोपर्यंत संपूर्ण फॉर्म वगैरे प्रिंट आउट करून त्याची व्यवस्थित फॉर्म फिलअप करून ठेवा. संपूर्ण फक्त अर्ज सुरू झाल्याच्या नंतर तुम्ही तो तिथे डायरेक्टली अपलोड करू शकता. परंतु तुम्हाला जर त्या फॉर्मची प्रिंट वगैरे पाहिजे असेल तर मला तुम्ही डायरेक्टली व्हॉट्सअपला मेसेज करू शकता. आपल्या या युट्यूब चॅनलची लिंक आहे, त्या लिंकमध्ये आपला ग्रुपचा सुद्धा आहे, किंवा डायरेक्टली मला तुम्ही कमेंट करा. कमेंटमध्ये तुम्हाला सुद्धा त्याची लिंक तुम्हाला पीडीएफची संपूर्ण माहितीची जी काय असेल ते देण्यात येईल. भेटूया नवीन माहितीसह नवीन व्हिडिओमध्ये. धन्यवाद.